MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। नेहरू रिपोर्ट, नेहरू अहवाल भारतीय संविधानाच्या उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ब्रिटिश कालीन जे ब्रिटिश सरकारने कायदे बनवले होते त्यात भारतीयांना हळूवार टप्प्याटप्प्याने आपल्याला काय दिसतंय, अधिकार, राजकीय अधिकार बहाल करायचा प्रयत्न केला होता, देखावा केला होता। त्या देखाव्याला डिच्छू जो मारला तो म्हणजे नेहरू रिपोर्टने। त्यामुळे भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून नेहरू रिपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे। तो कसा ते आपण आज बघून घेणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहरू रिपोर्ट म्हणजे नेहरू अहवाल हा प्रत्यक्षात काय आहे, मग नेहरू अहवाल तयार करण्याकरिता नेहरू समिती होती, ती समितीची संरचना काय आहे, त्यात कोणकोणते सदस्य होते, आणि सोबतच ह्या नेहरू रिपोर्ट बनवण्यासाठी जी समिती आली ती समिती निर्माण करण्यामागेचा उद्देश कोणता होता, आणि या समितीच्या महत्वाच्या तरतुदी या बाबी आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। एकदम मस्त, बिलकुल। तर चला पण तुम्हाला माहित आहे आपण दोन प्रश्न पहिल्यांदा डोक्यात घुसवतो, कारण की प्रश्न राहिले तर उत्तर आणि उत्तर राहिले तर परीक्षा आणि परीक्षा राहिले तर नोकरी, आणि नोकरी राहिली का मग काही बोलायची गरज नाही। ठीक आहे, तर चलाच्या दोन प्रश्न डोक्यात घुसवाले भाऊ। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, नेहरू समिती 1928 मध्ये खालीलपैकी कोण सदस्य नव्हते, है ना? हु वॉज नॉट अ मेंबर ऑफ अ नेहरू कमिटी 1928? 1 MA अंसारी, 2 सय्यद अली इमाम, 3 सरदार मंगल सिंग आणि 4 शोएब कुरेशी, है ना? नाव दिलेले। दुसरा प्रश्न, नेहरू समिती 1928 ने कोणती शिफारस केली नव्हती? आता इतक्या शिफारस असतात खूप साऱ्या, लक्षात राहत नाही, पण इथे आपल्याला तो कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाला समिती कशासाठी होती, काय होती, काय त्याचं गाभा होता, तर मग मात्र अडचण येत नाही, है ना? तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये विच रिकमेंडेशन वॉज नॉट गिवन बाय नेहरू कमिटी 1928? 1 वसाहतीचे स्वराज्य दर्जा, डॉमिनियन स्टॅटस, केंद्र आणि प्रांतामध्ये जबाबदार शासन, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन द सेंटर अँड प्रोव्हिन्सेस, 3 गव्हर्नर जनरल, भारतीय संसदेचा जबाबदार गव्हर्नर जनरल रिस्पॉन्सिबल टू द इंडियन पार्लमेंट, आणि 4 प्रांताची भाषावार निर्मिती, क्रिएशन ऑफ प्रोव्हिन्सेस ऑन अ लिंग्विस्टिक बेसिस। तर आपल्याकडे 2 प्रश्न डोक्यात आता घुसलेले असतील एवढं मी गृहीत धरतो, बरोबर आहे? चलायचं मग आता समजून घेऊ नेहरू रिपोर्ट। तर नेहरू अहवाल प्रत्यक्षात काय आहे? नेहरू अहवाल म्हणजेच स्वराज्य संविधानाचं प्रारूप। कशाचं प्रारूप? स्वराज्य संविधानाचं प्रारूप। इट्स अ स्वराज कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट, है ना? कधी कधी असा सोपा प्रश्न राहू शकते, नेहरू अहवाल म्हणजेच, तर गुगली पडू शकते, म्हणून लक्षात ठेवायचं नेहरू अहवाल काय आहे? स्वराज कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट। क्लिअर? दॅट मीन्स इट्स अ ड्राफ्ट फॉर द कॉन्स्टिट्यूशन फॉर अ सेल्फ रूल। काय आहे? सेल्फ रूल, स्वराज। क्लिअर? वॉज इट अ डॉक्युमेंट ऑफ फुल इंडिपेंडन्स? असा आहे का? फुल इंडिपेंडन्स असा शब्द लिहिलेला आहे का? आहे का? पूर्ण असा शब्द आहे का? नाही। ठीक आहे, लक्षात आलं का? फुल इंडिपेंडन्स हा याचा बेस नव्हता, स्वराज सेल्फ रूल हा याचा बेस होता। ठीक आहे, आता आपण बघून घेऊया की याचं बॅकग्राऊंड काय आहे। बॅकग्राऊंड खूप महत्वाचं आहे, बरोबर आहे? राईट? तर काय आहे, ब्रिटिश स्लमचे लय चालू, 1 नंबरचे बदमाश। 1857 मध्ये वाट लागली होती ना, तेव्हा लक्षात आलं की हे लमचे हिंदू मुस्लिम एक आले ना का आपली पूर्णच, है ना? मग यांच्यामध्ये, है ना, फटाफट ताटाटूट, बिलकुल। मग दोन्ही कम्युनिटीमध्ये चेले चपाटे राहते, बदमाश लोक राहते, अँटी सोशल एलिमेंट झाले म्हणतो। त्यांना हाताशी धरला, त्यांना चापलुसकी केला, काहीतरी फुर्र फर्र काहीतरी देऊन टाकला, खाऊ खाऊ
ये बापू आन मग बमागे आन जे झगडे 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 आहे ना, तर पोलरायझेशन, कम्युनल पोलरायझेशन वॉज हॅपन just because of the divide and rule policy of Britishers. है ना, तोडा फोडा आणि राज्य करा. आणि म्हणतात बाबा का हेच देण है ना ब्रिटिशांनी आम्हाला दिली, तर त्याने काय म्हणलं, खिशात भर म्हणून म्हणलं का, म्हणजे चांगल्या गोष्टी घ्यायच्या नाही हे बी आम्ही ठरवलं आणि आजचा आज सत्यानाश करून टाकला. असो ठीक आहे. तर चॅलेंज बघा फोडलं यांनीच. आणि मग चॅलेंज काय, लॉर्ड बिर्केनहेड सेक्रेटरी ऑफ स्टेट काय म्हणते, तुमच्यात दमच नाही रे बापू, तुम्ही एकत्र येऊ शकत नाही रे बापू, आणि एक तर संविधान लिहू शकत नाही. तो बघा कसा म्हणते, इफ दे हॅव एनी पॉलिटिकल कॅपॅबिलिटी, याच्या बापाच्या आहे ना, जाऊ द्या, इफ दे हॅव एनी पॉलिटिकल कॅपॅबिलिटी अँड कॉम्पिटन्स देन they should form an anonymous constitution. I am present to us and we will implement it. आता असा टोचून बोलला, मग आपल्या क्रांतिकारांची सटकली. सर्व लोक सगळ्या पार्टीच्या सगळ्या आयडिओलॉजीचे, बापू असा आहे का, चला मी येतोच, आता तो तुला दाखवतोच. मग ऑल पार्टी कॉन्फरन्स 12 फेब्रुवारी 1928 12 फेब्रुवारी 1928 ऑल पार्टी कॉन्फरन्स. आणि त्या ऑल पार्टी कॉन्फरन्सचे अध्यक्ष कोण होते, एम.ए. अन्सारी. कोण होते, एम.ए. अन्सारी, मुख्तार अहमद अन्सारी. मुख्तार अहमद, मुख्तार अब्बास नाही करून टाकायचा, आता गडबड करा. मुख्तार अहमद अन्सारी हे काय होते, चेअरमन होते. आणि यामध्ये सर्व पक्ष, सर्व धर्माचे ऑर्गनायझेशन, सगळ्या रिजनचे ऑर्गनायझेशन एकत्र आले आणि ठरवलं काय आहे, फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन द प्रिन्सिपल शुड बी फुल डॉमिनियन, संपूर्ण वसाहतीच्या राज्याचा दर्जा. फुल डॉमिनियन हा बेस असला पाहिजे, रिस्पॉन्सिबल सेल्फ गव्हर्नमेंट सहित शुड बी केप्ट इन द माइंड असं सांगितलं. मग याच्यासाठी आता आपल्याला बनवायचं आहे संविधान. मग संविधानासाठी समितीची आवश्यकता आहे ना. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान समिती बनली होती, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. आणि त्याच्यापूर्वी ड्राफ्ट बनवायला राव यांनी ड्राफ्ट बनवला, तशीच ड्राफ्ट करणं आवश्यक आहे, कारण की देणार कोण आले होते, मग ब्रिटिश आणले. बापू हे घ्या ड्राफ्ट, आता करा तुम्ही पास, है ना. तर त्याच्यासाठी जी समिती बनवली, ज्याला उपसमिती म्हणतात, है ना, ती समिती म्हणजे नेहरू समिती. मग नेहरू समिती म्हणजे काय आणि त्याची संरचना ते आता समजून घेऊया. तर आपल्याला असं दिसतंय, नेहरू समिती हे यासाठी म्हणतात कारण की या समितीचे अध्यक्ष कोण होते, पंडित मोतीलाल नेहरू. जवाहरलाल नाही भाऊ, लक्षात ठेवा, पंडित मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांचे वडील. हे कोण होते, हे अध्यक्ष होते. अध्यक्ष होते म्हणूनच काय झालंय, याला या समितीला आपण काय म्हणतो, नेहरू समिती. मग ह्या नेहरू समितीमध्ये सदस्य एकूण किती, ते एकूण आपल्याला दिसते 10. तुम्ही म्हणा सर इकडे 11 दिसत आहेत. तर जवाहरलाल नेहरू यांना समितीमध्ये पकडायचं नाही. मग तुम्ही म्हणा कायले पोस्टर दिल्या, त्या पोस्टर बैठा का नाही. नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत हे सेक्रेटरी म्हणून काम करत होते स्वयंस्फूर्तीने, है ना. आता तर सांगितलं तर काय भेटन काय नाही, स्वयंस्फूर्तीने. क्रांतिकारी होते ना सर्व, बरोबर आहे. त्यांनी म्हटलं की बाबा मी पाहून घेतो सगळे डॉक्युमेंट वगैरे, तुमची बसण्याची व्यवस्था सगळं, है ना. कारण की अधिकाधिक बैठकी इलाहाबादला होत होत्या पंडित मोतीलाल नेहरू यांच्या घरी, बरोबर आहे, काही दिल्लीला. आणि त्याच्यामुळे सर्व दारोमदार इकडे, है ना, जवाहरलाल नेहरू यांनी सेक्रेटरी सारखं काम केलं. आता आपण या सदस्यांना समजून घेऊया, खूप महत्वाचं आहे. पंडित मोतीलाल नेहरू जे होते हे काँग्रेसचे, INCचे होते, ते अध्यक्ष झाले. आणि सर्व आयडिओलॉजी इन जनरल, मेजर आयडिओलॉजी रिफ्लेक्ट व्हावे म्हणून समितीमध्ये तसं निवड करण्यात आली होती. आपल्याला दिसतात M.R. जयकर आणि M.S. आने. M.R. जयकर आणि M.S. आने हे हिंदू महासभा, कोणाचे होते, हिंदू महासभा यांचं रिप्रेझेंटेशन करणारे होते, बरोबर आहे. तर
तिथेच NM जोशी हे लेबर कामगारांचं रिप्रेझेंटेशन करणारे होते. ऑन द अदर हँड इकडे जर आपण दुसरीकडे बघितलं तर सर सय्यद अली इमाम आणि शोएब कुरेशी हे मुस्लिम रिप्रेझेंटेशन करत होते. आणि सरदार मंगल सिंग जे आहेत हे सेंट्रल सिख लीग या संघटनेच्या वतीनं सिखांचे रिप्रेझेंटेशन करत होते. ठीक आहे. आणि लिबरल माइंडसेट असलेले म्हणजे लिबरल पार्टीचे तेज बहादूर साप्रू हे रिप्रेझेंट करत होते. आणि धडाडीचे कार्यकर्ते युथ तरुण रक्त म्हणून सुभाषचंद्र बोस हे रिप्रेझेंट करत होते. तर असं आपल्याला रिप्रेझेंटेशन दिसतं संरचना. म्हणजे बहुतांशी ज्या आयडिओलॉजीज आहेत आणि बहुतांशी जे रिलिजन आहेत ते कव्हर झालेले आहेत. आता सोबत महत्वाचं आहे लक्षात घ्या. आता यातील MR जयकर जे आहेत आणि NM जोशी यांच्यात असं म्हणणं होतं यांचं की जयकर वगैरे जे म्हणाले की बाबा हिंदूंचा प्रॉपर विचार नसेल होत ना तर मग काही अर्थ नाही है ना. हिंदूंचा म्हणजे प्रॉपरली ब्राह्मणिक हिंदूंचा है ना. ठीक आहे. आणि ऑन द अदर हँड GR प्रधान जे आहेत हे अँटी ब्राह्मण होते. त्यामुळे ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरांचा विचार करणारे होते. यांच्यात वाद असल्यामुळे MR जयकर म्हणाले की जर असा विचार होत नसेल तर मी येत नाही. ते काही समितीमध्ये गेले नाही बैठकीत. NM जोशी म्हणाले लेबरचा प्रामुख्याने विचार व्हावा बाकीचा नाही. तर समिती म्हणाली असं नाही तर म्हणे मी पण नाही येत. मग ते पण गेले नाही. सय्यद अली इमाम हे आजारी पडले. पहिल्या मिटिंगला गेले मग गायब. म्हणजे नाही म्हणजे 3 सदस्य आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे 7च सदस्य उरले. 7 सदस्यांनी वर्क केलं, सर्व झालं, रिपोर्ट तयार झाला. पण रिपोर्टवर एंडोर्समेंट शोएब कुरेशी यांनी केली नाही. कारण मुस्लिमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काही प्रॉपर तरतुदी केल्या नाही असं त्यांचा आरोप होता आणि म्हणून त्यांनी काही स्वाक्षरी केली नाही, एंडोर्समेंट केलं नाही. म्हणजे 6च लोकांनी नेहरू रिपोर्ट खऱ्या अर्थाने बनवला असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. नेहरू रिपोर्ट जो आहे तो ऑगस्ट 1928 ला सादर करण्यात आला. म्हणजे लगेच 6 महिन्यामध्ये तो बनवण्यात आला. INC ने जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेसने कलकत्ता सेशन मध्ये डिसेंबर 1928 ला त्याचं रॅटिफिकेशन केलं, त्याच्यावर मान्यता दिली. आणि घे म्हणलं बाबा ब्रिटिशांना आता पाहू तुम्ही का करता. गेटिंग द पॉइंट. लक्षात आलं. संरचना आता आपण समजून घ्या. यातील ज्या प्रारूप आहे त्या प्रारूप मधल्या महत्वाच्या तरतुदी काय आहेत. पहिला आहे फुल डॉमिनेन्स स्टॅटस. लक्षात घ्या फुल डॉमिनेन्स स्टॅटस संपूर्ण वसाहतीचे स्वराज्य. दुसरा आहे संघ राज्याची स्थापना एस्टॅब्लिशमेंट ऑफ द फेडरेशन. तिसरा आहे सर्वोच्च न्याय स्थापना एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट. चौथा संसदीय प्रणाली. 5वं आहे जबाबदार शासन निर्मिती रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर नागरिकत्वाची व्याख्या क्लिअर केलेली आहे डिफाईन द सिटीजनशिप. 19 फंडामेंटल राईट्स शब्द लक्षात घ्या. हा 19 हे फॅक्ट्स लक्षात ठेवा. 19 त्यानंतर प्रौढ मतदार अडल्ट फ्रँचाईज. धर्मनिरपेक्ष राज्य स्टेट हॅज अ नो रिलिजन. सांप्रदायिक मतदारसंघास नकार रिजेक्शन ऑफ द सेपरेट इलेक्टोरेट ऑर कम्युनल इलेक्टोरेट. त्याच्यानंतर राष्ट्रभाषा हिंदुस्थानी नॅशनल लँग्वेज शॅल बी अ हिंदुस्थानी. प्रांत निर्मिती भाषावार तत्वावर प्रोव्हिन्शियल क्रिएशन्स ऑन द बेसिस ऑफ अ लँग्वेज. मागासवर्गीयांसाठी शिक्षण एज्युकेशन टू द बॅकवर्ड क्लासेस इन्क्लुडिंग द डिप्रेस क्लासेस. आणि सिंध आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्सचे स्थान निश्चित क्लिअर द प्लेस ऑफ अ सिंध अँड नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स. इतक्या तरतुदी आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा फुल डॉमिनियन स्टॅटस संपूर्ण वसाहतीचे स्वराज्य. 1901 ते 1926 दरम्यान डॉमिनन्स स्टॅटस आंतरराष्ट्रीय स्तरावर जो आहे डॉमिनन्स स्टॅटस हा कॉन्सेप्ट इव्हॉल्व होत गेला. याची उत्क्रांती होत गेली. सबऑर्डिनेशन है ना अ पार्ट ऑफ अ कॉलोनियल रूलर ते इक्वल स्टॅटस विथ द कॉलोनियल रूलर ओनली अलिजियन्स विथ द क्राउन इथपर्यंत याचा प्रवास झाला. डॉमिनियन स्टॅटस ही संकल्पना आहे. त्या संकल्पनेमध्ये तुम्ही
पाहून घ्याल त्या व्हिडिओमध्ये ते डिटेल्स. ओके, तर इथे आपण मागणी काय केली, डॉमिनन्स स्टॅटस. कसं फुल डॉमिनन्स स्टॅटस, कारण इम्पेरियल कॉन्फरन्स 1926 मध्ये ज्या कॉलनीला ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, आयरिश फ्री स्टेट आहे, न्यू फाउंडलँड आहे, न्यूझीलंड आहे, साऊथ आफ्रिका, यांना जे स्टॅटस दिलं होतं ते स्टॅटस आम्हाला हवा आहे. आणि वी वॉन्ट टू एस्टॅब्लिश द कॉमनवेल्थ ऑफ द इंडिया. कॉमनवेल्थ ऑफ द इंडिया अंडर द एलिजन्स ऑफ द ब्रिटिश क्राउन, दॅट इज नथिंग बट द फेडरेशन. कसं फेडरेशन बनवायचा अपेक्षा म्हणजे आमची आकांक्षा आहे असं या प्रारूपने सांगितलं. आता आदर्श संघराज्य, कॉमनवेल्थ ऑफ इंडिया आदर्श संघराज्य हे नाकारलं. मग संघराज्य तर म्हटलंय, संघराज्याची निर्मिती. यस, संघराज्य मान्य केलं, पण संघराज्य कसं मान्य केलं, आदर्श नाही, प्रॅक्टिकल तत्कालीन परिस्थितीला लक्षात घेऊन. आणि बिलकुल तशाच प्रकारचं संघराज्य पद्धती त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि आम्ही आमच्या संविधानात अडॉप्ट केली. तर कुठलं, अर्ध संघराज्य, कासाय फेडरल, बरोबर आहे पाठ, आम्ही ते अडॉप्ट केलं. बिलकुल तसंच इथे मान्यता मिळाली. तर संघराज्य तत्वास होकार दिला, मान्यता दिली. तर कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये, सिनेटची संरचना. हे एक आपल्याला दिसतं की संघराज्य, सिनेटची संरचना म्हणजे काय, इथे प्रांत जे आहेत, प्रॉव्हिन्सेस आहेत आणि प्रिन्सली स्टेट्स जे आहेत, आहे ना, संस्थानिके, यांचं प्रतिनिधित्व राहील, यांचं प्रतिनिधित्व राहील. म्हणजे संघराज्याचे ते घटक आहेत आणि म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व राहील, सिनेटची संरचना. दुसरा, विकेंद्रीकरणास मान्यता दिली, ॲग्रेट डिसेंट्रलायझेशन, ऑटोनॉमी टू द प्रोव्हिन्सेस, प्रोव्हिन्सेसचं ऑटोनॉमी दिल्या जाईल, फंक्शनल ऑटोनॉमी दिल्या जाईल, राजकीय स्वायत्तता दिल्या जाईल, हे मान्य केलं. पण नकार कसा दिला, संस्थानिकांना असमान प्रतिनिधित्व दिलं. सिनेटमध्ये, सेंटरमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कसं राहिलं, अनइक्वल. सर्व संस्थानिक एकसारखं प्रतिनिधित्व करणार नाही. म्हणजे इनइक्वॅलिटी ही संस्थानिकांमध्ये निर्माण झाली. ऑब्व्हियसली इट इज नॉट अ साइन ऑफ द ट्रू फेडरेशन. दुसरं, 1919च्या कायद्यानुसारच फेडरल इन्स्टिट्यूशन चालेल. 1919च्या कायद्यामध्ये अधिकाधिक अधिकार, पूर्ण व्हेटो पॉवर्स वगैरे कोणाला होते, केंद्राला होते. मग केंद्र प्रणित असं संघराज्य हे बनत होतं. दुसरं, अवशिष्ट अधिकार केंद्राकडे है ना, रिझर्व जे आहेत, रेसिड्युअरी पॉवर. आता रेसिड्युअरी पॉवर म्हणजे जेवढं उरलं सुरलं जे महत्वाचं आहे ते सर्व कोणाकडे जाईल, केंद्राकडे जाईल. म्हणजे केंद्र प्रणित, केंद्राकडे झुकणार असं संघराज्य आपल्याला दिसतंय. सोबतच केंद्र आणि संस्थानिक यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध राहील हे सुद्धा या प्रारूपमध्ये क्लिअर दिलं नव्हतं. आणि ही संभ्रमता सातत्याने होती संस्थानिकाचा, त्याच्यामुळे या रिपोर्टला थोडासा विरोध होता. आता नेहरू रिपोर्टनी का असं केलं आणि नेहरू रिपोर्ट का अशा याला म्हणजे ज्याला म्हणतो निर्णयाला आली, बघा खूप महत्वाचं आहे. 1927च्या दरम्यान म्हणजे एक चळवळ चालू होती, स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. म्हणजे आपल्याला असं दिसतं की सगळीकडे डेमोक्रॅटायझेशन यावं, लोकांचं राज्य निर्माण व्हावं ही अपेक्षा होती. मग केवळ ब्रिटिश प्रांतांमध्ये होत होती का, ब्रिटिश प्रॉव्हिन्सेसमध्ये नाही, तर संस्थानिकांमध्ये ती चळवळ चालू होती. आणि म्हणून 1927ला स्टेट्स पीपल्स कॉन्फरन्स कुठे क्रिएट झाले, सर्व संस्थानिकातल्या लोकांनी मिळून बनवलं. and they demanded the establishment of the self-ruled institution, है ना, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करा असं म्हणलं. आता संस्थानिकांना प्रॉब्लेम आला. संस्थानिक म्हणजे राजे आणले कसा, राजे थाट, फुल टाइम पास, है ना, शवाब सगळं पाहिजे. आता जर सेल्फ रूल्ड गव्हर्नमेंट आलं तर जमन का, नाही जमन. मग संस्थानिकांना टेन्शन, ते ब्रिटिशांकडे गेले, भाऊ 1857 पासून आतापर्यंत तुम्हाला मदत करत आलो, है ना, इकडे लोक आंदोलन करत होते आणि त्यातले फिटवाले आम्ही होतो, म्हणून तुम्ही टिकल्या, आता आमच्यासाठी काहीतरी करा. मग ब्रिटिश म्हणाले चिंता करू नको भाऊ, है ना, तुझ्यासाठी एक समिती बनवून टाकतो. तर समिती कोणती बनवली, सर हार्कोर्ट बटलर कमिटी. आणि या बटलर कमिटीने रिपोर्ट देऊन टाकला की पॅरामाउंटसी ऑफ द ब्रिटिश इज इन द इंटरेस्ट ऑफ द प्रिन्सली स्टेट. जे संस्थानिक आहेत त्यांची सुरक्षा ब्रिटिशांच्या सर्वश्रेष्ठतेमधूनच राहू शकते. मग नेहरू रिपोर्टमध्ये नो, आम्ही फेडरेशनची मान्यता केली, कॉमनवेल्थ ऑफ इंडिया असं म्हणतोय. याचा अर्थ संस्थानिक
आणि केंद्राचे संबंध आणि त्यांच्यातील वाद हा कोण ठरवेल? हा तुम्ही ठरवणार नाही, तुमची सर्वश्रेष्ठता ठरवणार नाही, तर भारतामध्ये त्याकरिता आम्ही सर्वोच्च न्यायालय निर्माण करायची एक तरतूद करतोय, है ना. एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट ॲज अ अपेक्स कोर्ट ऑफ द ज्युडिशियरी. आणि सर्व ओरिजिनल केसेस म्हणजे सेंट्रल स्टेट रिलेशनच्या जेवढ्या ओरिजिनल केसेस आहेत त्याचा वाद कोण सोडवेल? तर सुप्रीम कोर्ट सोडवेल. आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टची एस्टॅब्लिशमेंट जी आहे है ना, हे सुद्धा आम्ही तरतूद करून देतो. दॅट मीन्स देअर शॅल नॉट बी अ पॅरामाउंटसी ऑफ द ब्रिटिशर्स, देअर शॅल बी अ पॅरामाउंटसी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द कॉमनवेल्थ ऑफ इंडिया. नेहरू रिपोर्टने असा म्हणला. म्हणूनच अशा प्रकारची संघराज्याची तरतूद, आदर्श संघराज्याची तरतूद का नाही केली लक्षात आलं का? तर हे असं लोच्चे होते, बरोबर आहे. यांले आणायचं होतं. स्वातंत्र्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे किती किती मेहनत घ्यावी लागली, काय काय पापड बेलावं लागले, है ना. शार्प स्टेट्समॅन, ग्रेट स्टेटमॅन ना सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय प्रयत्न केले, अनबिलिव्हेबल, बरोबर आहे. आणि तेव्हा कुठे आता भारत असा नाही तर मुश्किल होता. असो, त्यानंतर आपल्याला दिसतं संसदीय जी प्रणाली आहे ती आणि जबाबदार शासन पद्धती ही सुद्धा तरतूद करण्यात आली. मग लेजिस्लेटिव्ह पॉवर कोणाकडे राहील? किंगकडे राहील, म्हणजे राजाकडे राहील ब्रिटिशांच्या. आणि संसदीय प्रणाली आम्ही अडॉप्ट करतो असं त्यांनी म्हटलं, विथ बायकॅमेरल हाऊसेस. बायकॅमेरल पार्लमेंटरी सिस्टीम अडॉप्ट केली. बायकॅमेरल मध्ये दोन, एक सिनेट नाव आणि दुसरं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. नाव पण लक्षात ठेवायचे बरं, असेच प्रश्न विचारतात सोपे सोपे, है ना. सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. मग सिनेट म्हणजे वरचं गृह, वरिष्ठ गृह, आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कनिष्ठ गृह. आता सिनेट मध्ये कोण रिप्रेझेंट करेल? तर प्रोव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट्स रिप्रेझेंट करतील. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये कोण करतील रिप्रेझेंट? लोकांचे प्रतिनिधी, है ना, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल. गेटिंग द पॉइंट. आता याचा कालावधी 7 वर्षाचा सिनेटचा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा 5 वर्षाचा असेल. आता इथे सिनेट मध्ये प्रोव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट्स रिप्रेझेंट करणार, म्हणजे टेरिटोरी रिप्रेझेंट करणार. त्यामुळे इथे प्रत्यक्ष निवडणूक होऊ शकत नाही. तिथे कशी राहील? अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट. कोणाच्या थ्रू? प्रोव्हिन्शियल काउन्सिलच्या मार्फत. पण इथे लोकांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे इथे थेट निवडणूक, डायरेक्ट इलेक्शन, प्रत्यक्ष निवडणूक राहील. आणि कुठला आधार राहील? तर प्रौढ मतदान हे मान्य केलं. सी द सिनॅरिओ. अडल्ट फ्रँचाईज हे मान्य केलं. अडल्ट फ्रँचाईजवर बरीच चर्चा झाली नेहरू रिपोर्टमध्ये. आणि नेहरू रिपोर्टमध्ये चर्चा होताना असं म्हटलं की चला, पहिल्यांदा असं झालं की आपण व्यक्ती आहे यांच्यामध्ये समानता असली पाहिजे. त्यामुळे ब्रिटिशांनी जे 1919 पर्यंत तरतूद केली होती, रिस्ट्रेन्ड फ्रँचाईज, की बाबा जो टॅक्स भरेल, बरोबर आहे, ज्याच्याकडे मालमत्ता असेल, ज्याचं शिक्षण असेल, असं रेस्ट्रिक्टेड. आणि म्हटलं की नो, पॉलिटिकल कॉन्शियसनेस हॅज हॅव्हिंग अ नो एनी रिस्ट्रेंट और लिमिटेशन्स ऑफ द एज्युकेशन और ॲसेट्स और ऑल दिस थिंग्स. कोणीही व्यक्तीला पॉलिटिकल कॉन्शियसनेस होऊ शकतं का? तर आमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तळागाळातलाच माणूस आहे. मग तळागाळातल्या माणसाला स्वातंत्र्य लढा समजू शकतो याचा अर्थ त्याला पॉलिटिकल कॉन्शियसनेस आहे. आणि म्हणून त्यांनी काय विचार केला? प्रौढ मतदार संघ, प्रौढ मतदान जे आहे अडल्ट फ्रँचाईज हे अडॉप्ट करायचा विचार केला. पहिल्यांदा चर्चेमध्ये असं झालं की पुरुषांना आपण द्यावं, कारण की मतदानाची अडचण होते आणि स्त्रियांचं वय 30 पर्यंत ठेवावं. पण नंतर असं चर्चा आली यावर आणि सिलोनचं रिफॉर्म कमिशन म्हणजे श्रीलंकेचं रिफॉर्म कमिशन, या रिफॉर्म कमिशनच्या बऱ्याचशा रिकमेंडेशन्स त्यांनी वाचला, इव्हॅल्युएशन काय काय केलं त्यांनी वाचलं आणि मग लक्षात आलं की अरे बाबा काही प्रॉब्लेम नाही, हे सर्व होऊ शकतं, देर इज नो इश्यू. आणि मग ठरवलं स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये काही भेदभाव करायचा नाही आणि अडल्ट फ्रँचाईज इन टोटो कम्प्लीट ती अडॉप्ट करण्यात आली. आता संविधानामध्ये तरतूद आहे ना याची, आहे की नाही? बघा नेहरू रिपोर्ट मधल्या कुठल्या कुठल्या तरतुदी तुम्हाला दिसतील बरं. बाय कॅमेरलिझम पण दिसतंय, हे पण दिसतंय. गेटिंग द पॉइंट. क्वासाय फेडरलिझम पण दिसतंय. म्हणजे नेहरू रिपोर्ट हा भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा. इट वॉज अ मायलस्टोन बिकॉज इट वॉज मेड बाय द इंडियन्स फॉर द इंडियन्स. ओके.
आता इथे जर बघितलं सिनेट, तर याचे किती 200 सदस्य संख्या आणि याची 500 सदस्य संख्या. मग जेव्हा आम्ही पार्लमेंटरी सिस्टीम बनवली तर गव्हर्नमेंट कसं राहील? गव्हर्नमेंट जबाबदार राहिलंच पाहिजे, बरोबर आहे. द गव्हर्नमेंट हॅज टू बी रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट इफ द पार्लमेंट इज क्रिएटेड. म्हणून मग आम्ही काय केलं, बनवलं कसं, जबाबदार सरकार. जबाबदार सरकारमध्ये कसं आहे, गव्हर्नर जनरल, कारण की आम्ही डॉमिनन्स स्टेटस अडॉप्ट केलेला आहे, त्यामुळे ब्रिटिशांचं एलिजियन्स स्वामीनिष्ठ हे सुटणार नाहीत. आम्ही फुल इंडिपेंडन्स याचे प्रारूप बनवलं असतं तर हे नसतं. लक्षात आलं का? तिथे गव्हर्नर जनरल ऍज अ हेड ऑफ द स्टेट, ब्रिटिश शासनाकडून त्याची नेमणूक होईल, परंतु भारतीय महसुलातून त्याचा खर्च होईल. अँड ही शाल परफॉर्म अ फंक्शन विथ द ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, दॅट इज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. बरोबर आहे. वर्क विथ द ऍडवाइस ऑफ द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, कार्यकारी मंडळाच्या सल्ल्याने तो कार्य करेल. अँड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट. कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट, एकत्रितपणे संसदेचे जबाबदार राहतील. म्हणजे सरकार कसं झालं, जबाबदार सरकार. कोणाला जबाबदार झालं सरकार? संसदेला जबाबदार झालं. पण भाऊ आपला आहे का? हा भाऊ आपला नाही. कोण जबाबदार झालं? एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. अँड विच इज अ गव्हर्नमेंट? एक्झिक्युटिव्ह काउन्सिल इज द गव्हर्नमेंट. हिअर द गव्हर्नमेंट इज अ पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. ओके, क्लिअर. आता त्याच्यानंतर आपण बघूया प्रांतांची स्थिती. तर जसं बायकॅमेरलिझम हे केंद्रामध्ये अडॉप्ट केलं तसं प्रांतांमध्ये अडॉप्ट केलेलं नाही. प्रांतामध्ये म्हटलेलं आहे देअर शाल बी अ युनिकॅमेरल, आणि 5 वर्षाचा कालावधी राहील, कार्यकाळ राहील, आणि प्रत्यक्ष निवडणूक आणि प्रौढ मतदान हा आधार राहील. प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये मात्र तत्व काय घेतलं, तर जनरल तत्व असं आहे की प्रति 1 लक्ष लोकसंख्येस एक प्रतिनिधी. जसा आपला एक एमएलए आहे, एक एमएलए कितीले रिप्रेझेंट करते, तशासारखं त्यावेळेसचा प्रोव्हिन्सेसचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो 1 लक्ष लोकसंख्येस एक प्रतिनिधी असा रिप्रेझेंट करेल. पण ज्या प्रोव्हिन्सेसची, ज्या प्रांताची लोकसंख्या 10 लक्ष म्हणजे दशलक्ष है ना, याच्यापेक्षा कमी असेल, अशा याच्यात यांची अधिकतम संख्या किती राहील, सदस्य संख्या 100 अशी राहील. म्हणजेच आपल्याला बिलकुल केंद्रासारखं केलेलं दिसतंय पार्लमेंट, पण पार्लमेंट सारखं. पण हे जे आहे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर आहे कसं आहे, सिंगल आहे, एकल आहे. इथे गव्हर्नर असेल, गव्हर्नर जनरल सारखा, याची नेमणूकही ब्रिटिशांकडून झाली असेल, पगार आपण देऊ, बरोबर आहे. आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जो आहे त्याच्या सल्ल्याने तो काम करेल, आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल पुन्हा जबाबदार कोणाला, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचरला राहील. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काय दिसते, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदार शासन पद्धती निर्माण केलेली आहे. आता प्रांत जे आहे तर प्रांतांचं क्रिएशन करणं आवश्यक होतं. त्यावेळेला ते विचार करण्यात आला, जर प्रांत निर्माण करायचे तर कसे, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड, फायनान्शियल ग्राउंड, इकॉनॉमिक ग्राउंड इज व्हेरी इम्पॉर्टंट, है ना. तो मान्य केला, पार्टली जिओग्राफिकल, पार्टली इकॉनॉमिक, हा महत्वाचा आहे. बट मेजर फॅक्टर वॉज अ लँग्वेज, आणि त्यामुळे मेजर जो बेस आहे तो कुठला घेतला, भाषावार प्रांत. बघा लक्षात घ्या, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यांचं जे रिऑर्गनायझेशन झालं, पुनर्रचना करण्यात आली, त्याचा वाद होता होता आधी नकार दिला आणि नंतर मग समितीला लक्षात आलं, आणि मग नंतर फाजल अली समितीने काय म्हटलं, बरोबर आहे की बस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड, इकॉनॉमिक फिजिबिलिटी यस, बट लँग्वेस्टिक बेस शाल बी अ प्राईम बेस, मेजर बेस. का असं करण्यात आलं, कारण की तेव्हा नेहरू समितीमध्ये चर्चा झाली की बाबा भाषा जी आहे ना ही सांस्कृतिक हे आहे, जोड आहे, है ना, बॉन्डेशन आहे, कल्चरल बॉन्डेशन ऑफ अ रिजन आहे. एका प्रांत, एक जो भाग असतो, एक भूप्रदेश असतो, त्या भूप्रदेशामध्ये जर एक संघ कोणी बांधून ठेवलं असेल तिथल्या लोकांना, तर ती भाषा आहे. भाषा तिथली सांस्कृतिक जडणघडण करते, सामाजिक जडणघडण तयार करते,
आणि सोबतच शिक्षणासाठी लोकल लेवलवर स्थानिक स्तरावर शिक्षणासाठी भाषेचं अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे ना. आणि त्याच्यामुळे भाषावार जर प्रांत निर्मिती झाली तर बाकीच्या भविष्यातले वाद सुद्धा येणार नाही हे मान्य केलं आणि मग ते रिपोर्टमध्ये तरतूद करण्यात आली. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं सर्वात क्रिटिकल कॉम्प्लेक्स अनसेटल्ड इश्यू म्हणजे कम्युनल इश्यू, सांप्रदायिक बाब. असं म्हणतात नेहरू रिपोर्टचं जे क्रिटिकल इव्हॅल्युएशन तत्कालीन हिस्टॉरियन जे पॉलिटिकल हिस्टॉरियन्स आहेत त्यांनी केलं, त्यांचं असं म्हणणं होतं की नेहरू रिपोर्टनी इतकं सुंदर रीतीने बॅलन्स केलं की प्रथमताच ब्रिटिश काळामध्ये घडून आला है ना. म्हणजेच बघा बरं तारीफ जबरदस्त झाली आहे. खैर त्यामुळे लोचे पण झाले, पण तरी सुद्धा नेहरू रिपोर्टनी जबरदस्त बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. कम्युनल इश्यूज क्रिटिकल होते, कम्युनल इलेक्टोरेट तयार झालं होतं, ब्रिटिशांनी फुल चान्स घेतला होता, पोलरायझेशन जबरदस्त झालं होतं, बरेचसे कम्युनल व्हायलन्स झाले होते. अशा याच्यामध्ये है ना अशा प्रकारचं बॅलन्सिंग ऍक्ट करणं म्हणजे सर्कसच होती. तर कसं बॅलन्स केलं? सर्वात पहिले म्हटलं की राज्य कसे असेल, हाऊ द कॉमनवेल्थ ऑफ इंडिया वुड बी. तर पहिलं आहे सेक्युलर स्टेट, धर्मनिरपेक्ष राज्य असेल, नो रिलिजन ऑफ अ स्टेट, हे पहिलं मान्य केलं. दुसरं असं म्हटलं की या भारतातील सगळे जेवढे लोक आहेत ऑल सिटीजन्स सर्व नागरिक यांना सद्विवेक आणि धर्म यांचं स्वातंत्र्य राहील, लिबर्टी ऑफ कॉन्शियन्स अँड रिलीजन मान्य केलं. आहे का नाही भाऊ संविधानात? आठवा आहे ना. बघा नेहरू रिपोर्ट किती महत्वाचा आहे. सेक्युलरिझमचा कॉन्सेप्ट इथे दिसतोय, बरोबर आहे. तो काय होता का ब्रिटिशांच्या कायद्यामध्ये? सेक्युलरिझमचा नाही. आम्ही क्रांतिकार जे चळवळी चालू होत्या ना त्या चळवळीमधलीच निर्मिती आहे सेक्युलरिझम. शिखांना किरपान वापरण्यास परवानगी. सरदार मंगलसिंग यांची मागणी होती की किरपान इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट इन द होल रिच्युअल्स ऑफ द रिलिजन, सिख रिलिजन. इट इज म्हणजे त्याला आपण वेगळं करूच शकत नाही असा पार्ट होता. ते मान्य केलं, नेहरू रिपोर्टने लगेच मान्य केलं आणि याला परवानगी देण्यात आली. स्त्री पुरुष समान नागरिक, सिटिझनशिपची व्याख्या, ऑल पीपल ऑफ इंडिया, नो जेंडर डिस्क्रिमिनेशन, कुठलंही जेंडर डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही, कुठलंही सोशल डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही, ना जातीच्या आधारावर, ना धर्माच्या आधारावर, ना लिंगाच्या आधारावर कुठेही केलेलं नाही असं आपल्याला दिसतंय. हे बेसिस बघा, हे बेसिस आपल्याला कुठे दिसतात? नंतर भारतीय संविधानात दिसतात. दुसरं महत्वाचं प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, आत्मनिर्णयाचं तत्व इथे वापरण्यात आलं. आणि म्हणून मुस्लिम बहुल जे प्रांत आहेत त्यांना एक विशेष राजकीय आणि सांस्कृतिक ओळख प्रदान व्हावी या दृष्टिकोनातून बॉम्बे प्रांतापासून सिंध याला विलग करण्याची तरतूद करण्यात आली आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स याला संपूर्ण प्रांत दर्जा, फुल प्रोव्हिन्शियल स्टॅटस हे देण्याची तरतूद करण्यात आली. नंतर मग काही रिकमेंडेशन्स केले पुन्हा आणि मग बलुचिस्तानला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आणि बलुचिस्तान या दोघांनाही स्वतंत्र प्रोव्हिन्शियल स्टॅटस द्यावं अशी तरतूद करण्यात आली. कशाच्या आधारावर? राजकीय सांस्कृतिक ओळख म्हणून. म्हणजे पुन्हा आपल्याला दिसते कम्युनल सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला, सांप्रदायिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर स्वतंत्र मतदारसंघ संकल्पना नाकारली. बघा आपल्याला काय दिसतं, ब्रिटिशांनी ती प्रस्थापित केली 1909च्या कायद्यात, 1919च्या कायद्यात एक्सटेन्शन पण दिलं, बाकीच्यांनी भडकवलं, बरोबर आहे. पण इथे आपण रिजेक्शन केलं. का केलं? नेहरू रिपोर्ट असे म्हणे की बाबा क्रिएशन ऑफ अ सेपरेट इलेक्टोरेट क्रिएटिंग द डिव्हिजन बिटवीन द कम्युनिटीज. तर डोक्यात घुसते की काहीतरी आहे जुग गडबड आहे, हे सत्य यस. आणि हे नाकारलं. बघा किती विजनरी लोक होते, लक्षात आले का? परंतु मग नाकारलं तर आपत येईल ना. ते म्हणे काही संयुक्त मतदार जॉईंट इलेक्टोरेट ठेवू आणि विथ रिझर्वेशन्स टू द मुस्लिम मायनॉरिटीज इन द प्रोव्हिन्सेस वेअर देअर पॉप्युलेशन इज लेस दॅन 10%. 10% कमी पॉप्युलेशन आहे त्या प्रोव्हिन्सेस मध्ये तुम्हाला रिझर्वेशन राहील मुस्लिमांना आणि सोबतच
त्यांना केंद्रामध्ये सुद्धा रिझर्वेशन सबस्टॅन्शियल आहे. गेटिंग द पॉइंट. मग आता आपण म्हणू की केवळ मुस्लिम या कम्युनिटीचाच विचार नाही. नेहरू रिपोर्ट वॉज सो मच बॅलन्सिंग. त्यांनी म्हटलं की नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स हा मुस्लिम बहुल एरिया आहे, प्रांत आहे. मग इथे नॉन मुस्लिम जे असतील, नॉन मुस्लिम जे मायनॉरिटीज असतील त्यांना सुद्धा रिझर्वेशन राहील. सी द कॉन्सेप्ट ऑफ मायनॉरिटी हॅड इव्हॉल्व्ड प्रॉपरली. क्लिअरली इव्हॉल्व झाला मायनॉरिटीचा कॉन्सेप्ट, है ना. लक्षात येते का तुम्हाला? गेटिंग द पॉइंट. तर अशा प्रकारे काय केलंय, कम्युनल मॅटर जो आहे तो सेटल करण्याचा प्रयत्न केला. परंतु यातल्या बऱ्याचशा जिन्ना यांना मान्य नव्हत्या. जिन्नांनी आपल्या 3 सजेशन्स दिले आणि नेहरू रिपोर्टने ते नाकारले आणि तो मग वाद झाला आणि जिन्नांचे 14 प्रिन्सिपल नंतर निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. ओके. आता आपण बघूया की राष्ट्रभाषा हा अत्यंत महत्वाचा आहे. भाषा ही खूप महत्वाची आहे ना. जसा मी म्हणतो मले, मले, तुले, तुले किती महत्वाचे. अरे त्यात जी आत्मीयता आहे की नाही, बरोबर आहे. हा, तर हिंदुस्थानी ही देशाची भाषा असेल. कुठली भाषा असेल? देशाची भाषा. दी लँग्वेज ऑफ अ नेशन शाल बी अ हिंदुस्थानी विथ स्क्रिप्ट. स्क्रिप्ट कुठली असेल? देवनागरी, संस्कृत किंवा हिंदू, तेलुगू, तामिळ, कन्नड, बेंगॉली, मराठी किंवा गुजराती राहू शकते. इंग्रजी भाषेचा वापरास मान्यता देण्यात आली आहे ना, ऑफिशियल लँग्वेज म्हणून. प्रांतांची स्वतःची भाषा असावी. सी द बॅलन्स. राष्ट्रभाषेसोबत प्रांतीय भाषेवर सुद्धा जोर देण्यात आला. कारण की याचं कारण सांगितलं की प्रांतीय भाषा काय करते, शिक्षण जे आहे त्या शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यात अत्यंत सोयीचं राहू शकतं. म्हणून प्रांतीयांना स्वतःची भाषेची मुभा देण्यात आली आणि त्याला प्रोत्साहन पण देण्याचा इथे तरतूद करण्यात आलेली दिसून येते. आता आपण बघूया महत्वाचं, अत्यंत महत्वाचं म्हणजे ब्रिटिश कालीन है ना परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं होतं काय होतं, स्वातंत्र्य नव्हतं. आणि स्वातंत्र्यवीरांचं असंच म्हणणं होतं की आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आता ते स्वातंत्र्य कुठलं, लोकांचं, व्यक्तीचं, व्यक्तिगत स्वातंत्र्य असलं पाहिजे. ते स्वातंत्र्य इथे रिफ्लेक्ट झालेलं आपल्याला दिसतंय. नेहरू रिपोर्टने सर्व यांचा डॉमिनियन जे कंट्रीज होत्या, वसाहती होत्या, कॅनडा आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, आयर्लंड आहे, न्यूफाउंडलँड आहे, आपलं साऊथ आफ्रिका, यांचा अभ्यास केला. त्यांच्या डॉमिनियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला. त्यामध्ये आयरिश कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्या आयरिश कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांना फंडामेंटल राईट जनरल याच्यात दिसून आले. आणि मग कलकत्ता सेशन मध्ये असं डिसिजन घेण्यात आलं की बेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शाल बी अ डिक्लेरेशन ऑफ फंडामेंटल राईट्स, असं निश्चित झालं. आणि त्या आधार असल्यामुळे नेहरू रिपोर्टने डिटेलमध्ये 19 फंडामेंटल राईट्स घेतले. त्यातले महत्वाचे फंडामेंटल राईट्स आपण समजून घेऊया. काही आपण पण पाहिले, सेक्युलरिझम ऑफ द स्टेट्स अँड ऑल दिस थिंग्स अँड फ्रीडम ऑफ रिलीजन. सोबतच बघा, इक्वॅलिटी बिफोर द लँड, प्रोटेक्शन ऑफ पर्सनल लिबर्टी आहे आपल्या संविधानात, यस आहे, है ना. फ्रीडम ऑफ स्पीच अँड प्रेस आहे, यस. आर्टिकल आठवायचे है ना, नसेल आठवत तर पाहून घ्यायचे, है ना. राईट टू रिट ऑफ हिबस कार्पस आता तुम्हाला कुठं आहे माहित आहे का तुम्हाला, यस. हा, राईट टू फॉर्म युनियन अँड अदर असोसिएशन, यस. ऍक्सेस टू पब्लिक रोड, वेल, प्लेसेस, रिसॉर्ट्स बाय ऑल सिटीजन्स तुम्हाला दिसते अनटचेबिलिटीच्या अगेन्स्ट मध्ये. ओके. राईट ऑफ लेबर अँड पेझंट्री सेक्युरिंग द लिव्हिंग वेज आपल्या डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये दिसते, आहे की नाही, पाहून गेला आर्टिकल. राईट टू फ्री एलिमेंटरी एज्युकेशन आहे तरतूद. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की आपलं संविधान जे बनलं ना त्याचं स्पिरिट आपल्याला नेहरू रिपोर्ट मध्ये दिसून येतं. नेहरू रिपोर्टवर टीका टिप्पणी नंतर झाली असेल, कारण की मुस्लिम जे सदस्य आहेत ते राहिले नाहीत, त्यांनी एंडोर्समेंट केलं नाही. हिंदू महासभेच्या लोकांनी अपोजिशन केलं आहे ना, अटेंड केलं नाही, आपल्याला ते दिसतंय. म्हणजे वाद होता. असंही टीका टिप्पणी आहे की इट वॉज नथिंग बट द रिपोर्ट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस, कारण की बाकीचे सर्व इंडियन नॅशनल काँग्रेसचेच लोक बहुतांशी होते, त्याच्यामुळे ही टीका टिप्पणी आहे. पण जर याचं आपण प्रॉपर इव्हॅल्युएशन केलं
तर भारतीय संविधानामधल्या तरतुदींचा ऑब्झर्वेशन केलं, कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय दिसतंय, भारतीय संविधान जे बनलं त्याचं स्पिरिट नेहरू रिपोर्ट होता. बरोबर आहे, क्लिअर, राईट. समजलं असं मस्त डिटेलमध्ये, हा ना. तर पुन्हा नाही समजलं तर पाहून घ्यायचं, मस्तपैकी रटाच्या ना समजायचं. ठीक आहे, अभ्यास तर करता, मग तुम्हाला ऑल द बेस्ट.